Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे स्त्री पुरुष वंध्यत्वावरती असणारे अत्याधुनिक उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ज्ञ असणाऱ्या म्हणजेच गायनेकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट असणाऱ्या डॉक्टर नंदिता पालशेतकर मॅडम आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर नंदिता पालशेतकर मॅडमची. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर नंदिता पालशेतकर ह्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायनेकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट आहेत, म्हणजेच स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ज्ञ आहेतच. पण मला आवर्जून सांगावंसं वाटतं की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत हजारो लाखो वंध्यत्व पीडित जोडप्यांना अपत्यप्राप्तीचा आनंद मिळालेला आहे. विशेष करून त्या नवीन डॉक्टर्सना जे IVF स्पेशालिस्ट आहेत त्यांना ट्रेनिंग देत असतातच, पण जे ह्या क्षेत्रातले नवीन उपचार आहेत ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज लीलावती हॉस्पिटल या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. पण ह्याच अनुषंगाने याच्या पुढे जाऊन ऑपेरा हाऊस आणि त्याचप्रमाणे DY पाटील हॉस्पिटल ह्या ठिकाणी सुद्धा हे उपचार आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत आपल्याला मोफत कन्सल्टेशन उपलब्ध असणार आहे आणि सवलतीच्या दरामध्ये हे सर्व उपचार उपलब्ध असणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की डॉक्टर नंदिता पालशेतकर मॅडम हे सध्या खास करून IVF स्पेशालिस्टची जी अखिल भारतीय संघटना आहे, म्हणजेच इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट वंध्यत्व तज्ज्ञांची जी अखिल भारतीय संघटना आहे त्याचं अध्यक्षपद भूषवत आहेतच. पण गेल्या वर्षी खास करून त्यांनी गायनेकॉलॉजिस्ट आणि खास करून ऑब्स्टेट्रिशियन्सची असणारी अखिल भारतीय संघटना म्हणजे स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञांची असणारी अखिल भारतीय संघटना आहे त्याचंही अध्यक्षपद भूषवलेलं आहे. आजच्या कार्यक्रमात आपण मार्गदर्शन करणार आहोत वंध्यत्वावरती. अर्थातच सुरुवात त्यामुळे करत असताना जेव्हा वंध्यत्व पीडित जोडपं आपल्या इकडे येतं एकंदरीतच, तर कशा रीतीने आपण उपचारांची दिशा ठरवता, काय सांगता येईल? त्यामुळे जेव्हा एक कपल येतं ते फार त्रासलेलं असतं माझ्याकडे येतं तेव्हा. त्यामुळे थायरॉईड, प्रोलॅक्टिन, डायबिटीज आहे की नाही आणि सिरम EMH ही एक नवीन टेस्ट आता चालू झालेली आहे. त्याने आम्हाला बरीच म्हणजे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट आणि माहिती जी मिळते ती अत्यंत महत्त्वाची माहिती असते की तुमच्या ओव्हरीमध्ये अंड्यांचं प्रमाण किती आहे. दुसरी टेस्ट जी मी स्त्रियांवर नक्की करते म्हणजे एक अल्ट्रासाऊंड किंवा सोनोग्राफी. आणि आपण विसरलो नाही पाहिजे कारण नवरा विसरून उपयोग नाही आणि नवऱ्याचं आम्ही साधं सीमेन अनालिसिस करतो आणि ह्या बेसिक टेस्ट आहेत ह्याच्यावरनं बरीचशी माहिती कळते. कारण आपल्या देशात TB इन्फेक्शन्स कधी काय प्रोसिजर केल्यामुळे इन्फेक्शन्स होतात आणि त्याच्यामुळे ट्यूब्स ब्लॉक होऊ शकतात. त्यामुळे जर वंध्यत्वाचं कम्प्लीट इव्हॅल्युएशन जसं आम्ही म्हणतो की कम्प्लीट माहिती एखाद्या दाम्पत्याची मिळाली पाहिजे तर ट्यूब टेस्टिंग पण महत्त्वाची टेस्ट आहे. ट्यूब टेस्टिंग हल्ली आम्ही एक्सरेनी करतो, सोनोग्राफीनी करतो आणि दुर्बीण टाकून पण देखील करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्याला संपूर्णतः मोफत शिबिर असणार आहे, त्याचा लाभ घेता येणार आहे, ज्याच्यामध्ये संपूर्णतः मोफत कन्सल्टेशन असणार आहे आणि सवलतीच्या दरामध्ये आपल्याला उपचार मिळणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात हे ब्लूम IVF सेंटरचं हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, व्हॉट्सअप करू शकता आणि अपॉइंटमेंटसुद्धा घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता हे जे नवीन स्वरूपाचे उपचार आले त्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन घेतोय डॉक्टर नंदिता पालशेतकर मॅडमकडनं. जसं मॅडम आता आपण सांगितलं की सुरुवातीच्या टप्प्यामध्येच आपल्याला बऱ्याच 30 ते 40 रुग्ण हे त्यांना अपत्यप्राप्ती होऊ शकते, मूल होऊ शकतं, बाळ होऊ शकतं. अर्थातच ह्याच्या पुढे जाऊन काय उपचार लागू शकतात, काय सांगता येईल? आता आमचं सगळ्यात बेसिक ट्रीटमेंट जे टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये होते ती आहे IUI म्हणजे इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन. त्यामुळे IUI ही अगदी साधी ट्रीटमेंट आहे. आम्ही औषधं म्हणजे गोळ्या इंजेक्शन्स देतो आणि स्त्रीबीज तयार करतो. 1 किंवा 2 स्त्रीबीज तयार करतो आणि त्या स्त्रीबीजाची जी ग्रोथ आहे ती आम्ही सोनोग्राफी किंवा अल्ट्रासाऊंडनी बघतो. सोनोग्राफी दुसऱ्या दिवशी, 8व्या दिवशी, 10व्या दिवशी आणि जेव्हा ते 10व्या दिवशी व्यवस्थित 18 mm किंवा 2 सेंटीमीटरचे अंड फॉलिकल तयार होतं, आम्ही एक इंजेक्शन देतो, त्यांनी ते अंड मच्युअर होतं आणि इंजेक्शन दिल्यानंतर 36 ते 40 तासात ते रप्चर होतं. मग ते असं टाईम करतो की त्यावेळेस तो नवरा तिचा येतो, आम्हाला वीर्य देतो, आम्ही वीर्याचं प्रोसेसिंग करतो, सगळ्यात चांगले स्पर्म्स आम्ही वेगळे काढतो आणि मग ते स्पर्म्स हार्डली 0.5 ml वगैरे असतात ते घेऊन आम्ही तिच्या पिशवीच आत सोडतो.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे हे अत्याधुनिक स्वरूपाचे जे उपचार आहेत हे आपल्याला सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध आहेत ब्लूम IVF सेंटरमध्ये, जे खास करून लीलावती ऑपेरा हाऊस आणि DY पाटील हॉस्पिटल या ठिकाणी कार्यरत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत आपल्याला संपूर्णतः मोफत सल्ला असणाऱ्या वंध्यत्व पीडित जोडप्यांना, तर आपल्याला बाळ होण्याचा आनंद हवा असेल, आपल्याला मूल होण्याचा आनंद हवा असेल, आपल्याला अपत्यप्राप्तीचा आनंद हवा असेल, तर जरूर आपण कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. अर्थातच मॅडम आपण आता सांगितलं की IUI सारखी जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये वय आणि इतर अनेक गोष्टी आहेतच. अर्थात सर्वच ट्रीटमेंटना हा भाग लागू होतो की लवकर आलात तुम्ही ट्रीटमेंटसाठी तर लवकर उपचार सुरू करून सक्सेस रेटही त्याचा वाढतो. IVF हे नक्की कसं केलं जातं? बेसिकली IVF म्हणजे लॅबॉरेटरीमध्ये आम्ही बाळ तयार करतो आणि ते म्हणजे स्त्रीबीज घेतो, शुक्राणू घेतो, ते एका डिशमध्ये ठेवतो आणि ठेवून देतो इन्क्युबेटरमध्ये. ही IVFची प्रोसेस आहे आणि ही 1978मध्ये 1978मध्ये पहिलं बाळ झालं. आता जी ॲडव्हान्स्ड IVF आहे त्याला ICSI म्हणतात. म्हणजे आम्ही एक मशीन आहे आमच्याकडे, आम्ही एक स्त्रीबीज म्हणजे अंड पकडतो, स्पर्म उचलतो एक आणि सरळ त्याच्या आत घुसवतो. म्हणजे जी नॅचरली प्रोसेस होते फेलोपियन ट्यूबमध्ये ती आम्ही ह्या मशीन मायक्रो मॅन्युप्युलेटर वापरून ICSI करतो, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. आणि मग हे जे स्त्रीबीजे इंजेक्ट केलेलं ते इन्क्युबेटरमध्ये ठेवतो. इन्क्युबेटर म्हणजे कसं शरीरासारखा असतो आणि हल्ली पर्सनलाइज इन्क्युबेटर आम्ही वापरतो. म्हणजे प्रत्येक एका पेशंटला एक इन्क्युबेटर असं आहे, बेंच टॉप इन्क्युबेटर्स त्याला म्हणतात. आणि मग दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आम्हाला ती बाळं झालेली कळतात. आणि आता एक नवीन इन्क्युबेटर आला आहे ज्याच्यात आम्ही टाईम लॅप्स फोटोग्राफी म्हणजे ते कॅमेराज टेक पिक्चर्स ह्या प्रत्येक जे बाळ ग्रो होतं आहे, भ्रूण जे ग्रो होतं आहे त्याचे दर 15 मिनिटाला फोटो काढले जातात. आणि त्याच्यात ते हल्ली तर तुम्हाला माहिती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे कम्प्युटर्स वापरून आपण त्यातून सगळ्यात बेस्ट एम्ब्रिओ सिलेक्ट करू शकतो. आणि त्याला एम्ब्रिओस्कोप म्हणतात. आणि तो एम्ब्रिओ आम्ही मग त्या मुलीच्या गर्भाशयात टाकतो, त्याला एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणतात. आणि ते बाळ सोडल्यानंतर 15 दिवसांनी आम्हाला कळतं की पेशंट प्रेग्नंट आहे की नाही. त्यामुळे फार महत्त्वाचं आहे की ही टेक्नॉलॉजी जी अवेलेबल आहे ते तुम्ही वापरायला धाडस केलं पाहिजे. ह्याच अनुषंगाने आजचाही कार्यक्रम आहे आणि म्हणूनच मोफत शिबिराचं आयोजन ब्लूम IVF सेंटरच्या द्वारे करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत आपल्याला संपूर्णतः मोफत सल्ला असणारे वंध्यत्व पीडित जोडप्यांसाठी. तर आपल्याला बाळ होण्याचा, मूल होण्याचा, अपत्यप्राप्तीचा आनंद हवा असेल तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात हे नंबर्स ब्लूम IVF सेंटरचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, व्हॉट्सअप करू शकता आणि अपॉइंटमेंट घेऊन ह्या सर्व असणाऱ्या उपचारांमधील सवलतीचा लाभही घेऊ शकता. अर्थातच मॅडम आपण आत्ता सांगितलं की निराश न होता हे ट्रीटमेंट्स करणं हे गरजेचं आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी अर्थातच वेगवेगळ्या प्रकारचे आता तंत्रज्ञान हे उपलब्ध झालेले आहे. अर्थातच काही जोडपी अशी आहेत किंवा खास करून मुली आहेत ज्या करिअर ओरिएंटेड आहेत आणि कधी कधी प्रेग्नन्सी करिअर त्यांना फार लवकर हे करता येत नाही त्यांच्या शिक्षणाच्या ह्याच्यामुळे किंवा पुढे असणाऱ्या नोकरीच्या ह्याच्यामुळे. तर अशा मुलींसाठी जसं आपण म्हणालात की 28 वर्षाची मुलगी आली जिचं ओव्हरीज 45 वर्षाच्या बाईसारख्या होत्या, तर ही जी समस्या ही टाळण्यासाठी आपल्याला त्यांना काही मार्गदर्शन किंवा उपाय काही सांगता येतील का? आणि ही टेक्नॉलॉजी आहे एग फ्रीझिंग. ॲक्च्युली ही टेक्नॉलॉजी आम्ही वापरतो कॅन्सरच्या पेशंटसाठी. तर कॅन्सरच्या औषधांमुळे ती ओव्हरी डॅमेज होते. तर अशा पेशंट्स किंवा जसं मी बोलले की 25 वर्षाच्या मुलीत 45 वर्षाची ओव्हरी, तशा मुली. आणि काही मुली करिअरमध्ये बिझी असतात, त्यांना वेळ नसतो ॲट दिस पॉईंट. आणि त्याच्यामुळे त्यांना ते चाइल्ड बेरिंग जे आहे ते थोडं ढकलायचं असतं की 3-4 वर्षानंतर. तर ह्या सगळ्या मुलींसाठी एग फ्रीझिंग ही टेक्नॉलॉजी आलेली आहे. आणि एग फ्रीझिंगमध्ये आम्ही काय करतो, स्त्रीबीजं काढतो शरीरातून आणि ती आमच्या बँकमध्ये फ्रीज करून ठेवतो. आणि जेव्हा त्या मुलीला मूल पाहिजे असतं तेव्हा ती नॅचरल सेक्स करते. जर नाही झालं त्याच्यातून तर मग आमच्याकडे येऊन आम्ही टेस्ट ट्यूब बेबीच्या प्रक्रियेने तिला बाळ देतो. माझ्याकडे बऱ्याचशा पेशंट्स आहेत. डायना हेडन स्वतः त्याच्याबद्दल बोललेली आहे. ती जेव्हा 34 वर्षाची होती तेव्हा तिने अंडी फ्रीज केली. तिचं लग्न झालं 40व्या वर्षी आणि तिचं 42 आणि 43ला तिला झाली 3 मुलं झाली तिच्या एग फ्रीझिंगमधनं. सो
ही गोष्ट लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. पण ज्यांना डिफिकल्टी येते त्यांच्यासाठी हे बॅकअप जे आहे इन्शुरन्स सिस्टम. मॅडम, आपण आता या अनुषंगाने मुलींसाठी एक फ्रीजिंगसारखी टेक्नॉलॉजी हे आपण आत्ता सांगितलं, पण पुरुष वंध्यत्वाची जी समस्या आहे ती सुद्धा गेल्या काही वर्षात आपल्याला खूप वाढलेली दिसते. त्यासाठी काही आधुनिक उपचार आता आहेत का, काय सांगता येईल? जेव्हा कपल्स माझ्याकडे येतात तेव्हा नियरली 50% ऑफ द टाईम मला असं आढळून येतं की पुरुषांमुळे वंध्यत्व असतं. पण ज्यांना मॉडरेट टू सिव्हिअर मेल फॅक्टर असतो त्यांच्यात जनरली काही करता येत नाही आणि आम्हाला IVF करावं लागतं. आणि नेक्स्ट पेशंट्सला इक्सी किंवा मायक्रो मॅन्युप्युलेशन किंवा टेस्ट ट्यूब बेबीचा हा ॲडव्हान्स फॉर्म करावा लागतो. आणि ते तर 1992मध्ये आम्ही मशीन मायक्रो मॅन्युप्युलेटर येऊन एक अंड घेतो, एक स्पर्म घेतो आणि इंजेक्ट करतो. कारण स्पर्म वीक असतो किंवा कमी असतात, त्यामुळे जर 5 अंडी असली आणि 5 स्पर्म्स आम्हाला मिळाले तर ते इंजेक्ट करतो. पण त्याच्यामध्ये देखील आता ॲडव्हान्सेस आलेले आहेत. मायक्रोफ्लुइडिक्स, मॅक म्हणजे मॅग्नेटिक सॉर्टिंग, असे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरून आम्ही जो चांगला स्पर्म आहे, जो नॉर्मल स्पर्म आहे, तो आम्ही फिल्टर करायचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही इंजेक्ट करतो तेव्हा देखील एक टेक्नॉलॉजी आहे इक्सी, पिक्सी ना. ह्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, ही IMSIमध्ये स्पर्म जो आहे तो 7000 टाइम्स मोठा केला जातो. म्हणजे त्याच्यात काय डिफेक्ट्स आहेत का, त्याचं डोकं काहींची डोकी लांब असतात, काहींना 2 डोकी असतात. हे सगळं आम्ही एलिमिनेट करून मेल फर्टिलिटीवर आम्ही मात करू शकतो. आणि माझ्याकडे बरेच पेशंट्स येतात ज्यांच्यामध्ये काउंट 0 असतो, म्हणजे ॲझोस्पर्मिया. तर ह्या पेशंट्समध्ये आम्ही जनरली काय करतो की टेस्ट ट्यूब बेबीज ॲडवाईस करतो. त्या मुलीची स्त्रीबीजं बाहेर काढतो शरीरातून, तिला 10 दिवस इंजेक्शन घ्यावे लागतात. मग एक शॉर्ट प्रोसिजर असतं 15 ते 20 मिनटाचं, जिथे आम्ही ॲनेस्थीसिया देतो आणि सोनोग्राफीमध्ये बघून अंडी बाहेर काढतो. ती अंडी काढल्यावर मग पुरुषाचं ऑपरेशन करतो. आणि पुरुषाचं ऑपरेशन फार साधं असतं. सुई आम्ही घालतो त्याच्या टेस्टीजमध्ये आणि स्पर्म्स ॲस्पिरेट करतो. पण काही पेशंट्समध्ये स्पर्म्स तयारच होत नाहीत, म्हणजे कमी असतात. तर त्याच्यासाठी आम्ही टेस्टिक्युलर बायोप्सी घेतो, मायक्रो टेस्टी त्याला म्हणतात. म्हणजे अक्षरशः मायक्रोस्कोपचे ते डोळ्याला लावून ऑपरेट करतो आणि ते ज्या ट्युब्युल्समध्ये भरलेलं असतं स्पर्म्स ते आम्ही काढतो आणि ते स्पर्म्स वापरले जातात. आणि त्याच्यात आम्ही एक्सपर्ट्स आहोत आणि म्हणजे ॲटलिस्ट 10 ते 15 पेशंट्स महिन्याचे लीलावतीत फक्त होतात. तर ही जी टेक्नॉलॉजी आहे त्यांनी पुरुषांना फार एक साहस दिलेलं आहे. मॅडम, ह्या अनुषंगाने अर्थातच मला विचारायचं आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या असणाऱ्या वंध्यत्वावरती असणाऱ्या उपचारांविषयी बोललोच, पण बऱ्याचदा काय होतं की मल्टिपल IVF सायकल करून सुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही किंवा फेल होते. तर ह्याच्यावरती सुद्धा काही अजून उपचार आहेत का किंवा काही उपाय आहे का? की आम्ही ते ब्रेकअप करतो ट्रीटमेंट. पहिलं म्हणजे प्री IVF ट्रीटमेंट. प्री IVF ट्रीटमेंट म्हणजे काय की तिची सोनोग्राफी करून तिच्यात काय ट्युबल प्रॉब्लेम असेल, काय एंडोमेट्रिओसिस असेल, काय फायब्रॉईड असेल, तर ते आम्ही लॅप्रोस्कोपी दुर्बिणीने ट्रीट करतो. हिस्ट्रोस्कोपी म्हणजे दुर्बीण आत घालून पिशवीच्या आतला भाग बघतो. तुम्ही कुठली रूम हायर करणार असाल तर ती रूम जाऊन बघता ना पैसे देण्याच्या आधी, तसंच असतं. ते बाळ सोडायच्या आधी आम्ही जाऊन ती पिशवी बघतो. त्याच्यात काय दोष असले, पॉलिप्स असले किंवा कधीकधी अडिशन्स म्हणजे धागे असतात इन्फेक्शनमुळे, कधीकधी पडदा असतो, तो सगळा कापतो आम्ही, तो ट्रीट करतो आणि तो युट्रस एकदम छान बनवतो. आणि त्याच्यानंतर मग IVFमध्ये काय आपण जास्ती करू शकतो. टेस्ट ट्यूब बेबी जेव्हा करतो तेव्हा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आम्ही वापरतो. एम्ब्रिओस्कोपी टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे ते बाळ जे आहे, अंड जे आहे ते इंजेक्ट केल्यापासून दर 15 मिनिटाला त्याचा फोटो घेतला जातो आणि एक अशी फिल्म तयार होते. त्याच्यातून तो कम्प्युटरच आम्हाला सांगतो युझिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स की हे बेस्ट एम्ब्रिओज आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे अंड्यांसाठी, एम्ब्रिओसाठी, की ॲक्च्युली आम्हाला कळू शकतं की ह्या स्त्रीबीजात दोष आहे, ह्याच्यात हे आहे. अशी पण टेक्नॉलॉजी आलेली आहे. तिसरी टेक्नॉलॉजी म्हणजे
पुरुषाचं स्पर्म सिलेक्ट करायचं. जी मी बोलले मॅक म्हणजे मॅग्नेटिक असोसिएटेड स्क्रीनिंग, मग दुसरं म्हणजे मायक्रोफ्लुइडिक्स, ह्याच्यातून इमसी, पिक्सी, ह्याच्यातून आम्ही बेस्ट म्हणजे पुरुषातून बेस्ट काढायचा प्रयत्न करतो. आता जेव्हा बाळ तयार होतं तेव्हा मी बोलले एम्ब्रिओस्कोप आणि फ्रीजिंग काय आहे की आम्ही ते बाळ फ्रीज करतो, कारण त्या सायकलमध्ये नाही टाकत, मग आर्टिफिशियली सायकल प्रिपेअर करतो आणि मग ती बाळं सोडतो. त्याच्यामुळे देखील प्रेग्नन्सी रेट वाढलेला आहे. दुसरी गोष्ट आहे की डबल ट्रान्सफर, म्हणजे आम्ही एक बाळ तिसऱ्या दिवशी टाकतो, एक बाळ 5व्या दिवशी टाकतो. त्यांनी देखील प्रेग्नन्सी रेट वाढू शकतो. आणि एक फार इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी जी आलेली आहे ती आहे PGD, प्री इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस. त्याने काय होतं की आम्ही जे एम्ब्रिओ आहे त्याची बायोप्सी घेतो आणि ती टेस्टिंगला पाठवतो आणि त्यातून आम्हाला कळतं की हे बेबी नॉर्मल आहे, हे ॲबनॉर्मल आहे, तर फक्त नॉर्मल बाळ घेऊन सोडतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, हल्ली लेटेस्ट रिसर्च आला आहे की 3 वेळा जर नॉर्मल बाळ सोडलं, टेस्टेड बाळ सोडलं, तर प्रेग्नन्सी रेट 90% म्हणजे 90% लोक, 10 लोक जी आहेत, 9 लोक बाळ घेऊन जातात. त्याच व्यतिरिक्त आजचा जो जनजागृतीपर कार्यक्रम आहे त्या अनुषंगाने मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर आपल्याला संपूर्णतः मोफत कन्सल्टेशन असणार आहे, उपचार सवलतीत आहेत. ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, आपण आत्ता सांगितलं तसं वेगवेगळ्या फेल्ड IVF मध्ये सुद्धा आता आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यांना आपण बाळ देऊ शकतोच. बऱ्याच महिलांना वारंवार गर्भपात होतात, गर्भधारणा होते पण गर्भ टिकत नाहीत. तर ह्याच्या मागे काय कारण असतात आणि ह्याच्यावरती सुद्धा आता काही उपचार आहेत का? नॉर्मली जेव्हा असे कपल्स माझ्याकडे येतात तेव्हा मी त्यांचं आधी टेस्टिंग करते, म्हणजे जेनेटिक टेस्टिंग आम्ही करतो की बाबा त्यांच्यात काय जेनेटिक डिफेक्ट्स आहेत का. दुसरी गोष्ट म्हणजे गर्भपिशवीचा तपास करणं फार महत्त्वाचं आहे, कारण गर्भपिशवीत काही डिफेक्ट्स असले, पडदा असला, अडिशन्स असले, थिन एंडोमेट्रियम असलं तर हे रिपीटेड अबॉर्शन्स होऊ शकतात. चौथं म्हणजे इम्युनिटी. जी इम्युनिटी डिसरेग्युलेटेड असली, म्हणजे जे आम्ही ॲपला सिंड्रोम बोलतो, अँटीफॉस्फोलिपिड अँटीबॉडी सिंड्रोम, त्याचे आम्ही ब्लड टेस्ट करतो, किंवा SLE वगैरे असे जे इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे देखील वंध्यत्व हे रिपीटेड अबॉर्शन्स होऊ शकतात. आणि फोर्थ म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स, लाईक थायरॉईड, प्रोलॅक्टिन, अनकंट्रोल डायबिटीज, त्याच्यामुळे देखील रिपीटेड अबॉर्शन्स होऊ शकतात. आणि सेकंडली आम्ही प्रोजेस्ट्रॉन वापरतो, कारण बऱ्याच पेशंट्समध्ये प्रोजेस्ट्रॉनची डिफेक्ट असल्यामुळे होऊ शकतं. प्रोजेस्ट्रॉन हा हॉर्मोन आहे प्रेग्नन्सी सपोर्ट करायचा, तर तो वापरतो. परत जेनेटिक टेस्टिंग करून ह्या पेशंट्समध्ये बाळ सोडतो, IVF करून ह्या पेशंट्समध्ये बाळ सोडतो. आणि बरीचशी सपोर्टिव्ह थेरपी आहे जी लाईक अँटीकोॲग्युलंट्स, म्हणजे ब्लड थिनर्स वगैरे यांना चालू करतो. आणि ह्याच्यात देखील आम्ही जेनेटिक टेस्ट इन डेप्थ करू शकतो, म्हणजे पुरुषाची आणि स्त्रीची 300 ते 600 जीन्स प्रत्येकाच्या स्टडी केल्या जातात आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे ज्या मुलींचं पिशवीचं तोंड वीक असतं त्याला आम्ही टाका घेतो किंवा तिला प्रोजेस्ट्रॉनवर टाकतो. आणि ही जी ट्रीटमेंट आहे, टाका तुम्ही खालनं पण लावू शकता योनिमार्गातून किंवा पोटातून पण घेऊ शकता टाका. आणि जर काहीच चाललं नाही, म्हणजे त्या पिशवीचं तोंड अगदी वीकच राहिलं आणि परत अबॉर्शन्स झाले, तर माझ्याकडे बरेचसे असे पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी मी सर्गसी केलेली आहे. एक मुलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला त्या डॉक्टर नंदिता पालशेतकर मॅडमनी, आणि त्यांनी सांगितलं की कशा रीतीने कोणत्याही स्वरूपाचं वंध्यत्व असं आज त्याचं निराकरण करता येणं शक्य अत्याधुनिक तंत्रज्ञानाने. आणि हे सर्व आपल्याला उपलब्ध असणार आहे ब्लूम IVF सेंटर, जे लीलावती हॉस्पिटल, त्याचप्रमाणे ऑपेरा हाऊस आणि DY पाटील हॉस्पिटल या ठिकाणी उपलब्ध आहे. पुन्हा एकदा मला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे ब्लूम IVF सेंटरद्वारे, ज्या अंतर्गत आपल्याला संपूर्णतः मोफत सल्ला असणारच आहे, पण जे अत्याधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान आहे, IVF सारखी टेक्नॉलॉजी, यासाठी आपल्याला सवलतही उपलब्ध असणार आहे. तर जरूर ह्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शनाचं प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.
थँक्यू.